देवळाली प्रवरा नगरपालिकेत आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पदभार स्वीकारला। यावेळी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळाली प्रवरा नगरपालिकेचा पदभार आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजित कदम व नवनिर्वाचित नगरसेवकांनी अधिकृतपणे स्वीकारला। मुख्याधिकारी दालनात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पदभार स्वीकारताच नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने फुलांचा वर्षाव करण्यात आला। शहरातील महिलांच्या वतीने औक्षण करून स्वागत करण्यात आलं। यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना पालिकेतील विविध विभागांची माहिती देत अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख करून देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्ष व नगरसेवकांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। याप्रसंगी नगरसेविका मनीषा कदम, सीमा देठे, सुवर्णा कोठुळे, सिंधुताई वाळुंज, पुष्पा तांबे, बेबी बर्डे तसेच नगरसेवक सौरभ मुसमाडे, अमोल कदम, राजेंद्र लोखंडे, वसंत कदम, चंदा राणी गाडे, जयश्री खांदे, सुजाता कदम आदी उपस्थित होते। यावेळी प्रशासकीय अधिकारी दीपक जग्रवाल, पाणी पुरवठा अभियंता निखिल नवले, लेखा प्रमुख स्वप्नील फड, कर निरीक्षक रामदास म्हस्के, बांधकाम अभियंता दिनकर पवार, समाज कल्याण विभाग प्रमुख स्वाती आरोटे, अभिषेक सुतावणे, अमोल जाधव यांच्यासह पालिकेसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळाली प्रवराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे। नगरपालिकेचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आवाहन केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संभाजी वाळके यांनी केलं। नगरपालिकेच्या आगामी विकास कामांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। देवळाली प्रवरा नगरपालिकेत नव्या नेतृत्वासह विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। मध्ये माझ्या अगोदरही आपण काही पारितोषिक दिल्लीच्या राज्यपालांच्या हस्तेमध्ये मुरलीआबा अध्यक्ष असताना एक पारितोषिक आपल्याला मिळालं होतं, राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला होता पुरस्कार वगैरे। त्याच्यानंतर स्कॉच अवॉर्ड जो सेल्फ सस्टेनेबल सिटी म्हणून आपल्याला मिळाला, तो आमच्या कार्यकाळात मिळाला होता 2020 ला। ते विसरू शकत नाही ते 2020। त्यामुळे तशाच पद्धतीचं कामकाज करत असताना माझी अशी इच्छा आहे, काय जसं मी अण्णा पाटलांचा वारसा चालवतोय, भाऊ पाटलांचा चालवतोय, तसा जगदीश कदमांचाही वारसा माझ्याकडेच आहे। त्यामुळे जसं राजपत्नी कामाच्या माध्यमातून कंपनीचा असेल, देशाचा असेल, नाव जग पातळीवर आपल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आणलंय, तशा पद्धतीचं नाव कुठेतरी जगभर आपल्या गावाचं यावं, या पद्धतीचा कारभार, अशा पद्धतीचा कारभार आपण सगळे मिळून करूया। त्यामुळे कर्मचारी वर्ग आज पदभार घेत असताना 2016 ला मी घेतला होता पदभार, पण असं काही स्वागत बिगत काही झालं नव्हतं। मला चांगलं आठवतंय, आम्ही आलो, आपलं खुर्चीपर्यंत गेलो, हार तुरे त्यावेळेस पहिला दिवस होता, नाही म्हणता नाही आलं, घेतले। त्याच्यानंतर तो नियम केला आम्ही। आज बरं वाटलं की निदान हार तुरे काही आले नाहीत। आम्ही जी प्रथा चालू केली ती प्रथा पालिकेने पाळली, याबद्दल सर्वप्रथम नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर कॅमेरामन जालिंदर अल्हाट, आशिष संसारीसह राजेंद्र उंडे, राहुरी। आमचं केलं एकंदर त्या स्वागतावरून तरी असं वाटतंय की सत्यजित कदम बरोबर काम करायची इच्छा ही मनापासून आहे, असं एकंदर चित्र या स्वागतावरून दिसतंय। त्यामुळे मला असं वाटतंय, खात्री आहे की आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला माझे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांचं सहकार्य लाभेल। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।